प्रकरण आहे जळगावमधलं. जळगावमध्ये एक 40 वर्षाचा व्यक्ती त्याच्या घरामध्ये एक लपंडाव खेळणारी एक 11 वर्षाची मुलगी ती घरामध्ये लपण्यासाठी गेली. तर त्याने त्या मुलीवर अत्याचार केलं. प्रकरण काय आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत बघितलं नाही किंवा बघितलं असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब कराल तर मला नवीन व्हिडिओ टाकण्याचे प्रोत्साहन भेटेल. चला कहाणीला सुरुवात करूया. जळगावमध्ये एक लपंडाव खेळणारे मुलींचं टोळकं आणि मुलींचं एक ग्रुप लपंडाव हा खेळ खेळत होता. लपंडाव खेळता खेळता मग आता लहान मुलांना एवढं काही कळत नसतं. ते काय ते खेळामध्ये बिजी असतात आणि बिजी असल्यामुळे ते काय इकडे तिकडे लपत असतात. परंतु कधी कधी एक वाईट परिणाम होऊन जातो. तो म्हणजे आज जो सांगतो या व्हिडिओमधील तो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. 40 वर्षाचा एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीच्या घरामध्ये ही मुलगी लपण्यासाठी गेली. लपण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीने त्या मुलीला लगेच कोंडून ठेवलं. त्याने संपूर्ण दरवाजे बंद केले, संपूर्ण घरामध्ये अंधार करून टाकला, दिवे बत्ती सगळे बंद करून टाकले आणि लगेच त्या मुलीचा हात धरला. मुलीला त्याने म्हणजे आवळून घेतलं. त्याच्यानंतर ती मुलगी आरडाओरडा करू लागली. तर या नराधामाने त्या मुलीचे तोंड दाबले आणि तिला धमकी दिली की जर तू आरडाओरडा करशील तर तुला इथं मारून टाकील. मुलगी त्या शब्दामध्ये बंद झाली आणि त्यानंतर म्हणजे तिनं बोलणं बंद केलं, आरडाओरडा करणं सोडून दिलं. मग या नराधमाने त्या मुलीवर अत्याचार केले. अत्याचार केल्याच्या नंतर ही मुलगी त्याच्या घरामध्ये भरपूर दिवसांनी रोखून ठेवली होती. परंतु नंतर त्या मुलीला कशी तरी सुटका भेटली आणि ती मुलगी त्या घराच्या बाहेर पडली. घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर इकडे आई वडील तिची शोधत होते की आपली मुलगी कुठे. परंतु जशी की ती मुलगी घरातून सुटली आणि आईवडिलांच्या घरी गेली तर तिला बोलता येत नव्हतं की तिच्यासोबत नेमकं झालंय काय आणि काय झाले असं. तर त्या मुलीनं तिच्या आईवडिलांना सांगितलं. आईवडिलांना सांगितल्याच्या नंतर त्या मुलीच्या वडिलांनी त्या नराधमाविषयी आरोपीशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्याच्या नंतर त्या आरोपीला माहीत झालं आणि आरोपीने मुंबईला पळ काढली. मुंबईला पळून गेल्याच्या नंतर आरोपीला वाटलं की आपण आता निर्दोष आहेत किंवा सुटणार असं त्याला वाटलं. परंतु मुंबईमध्येच त्या आरोपीला पोलिसांनी पकडलं आणि त्याला अटक केली. पुढील जी काही चौकशी होणार ती आणि जशी काही माहिती येईल ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. या व्हिडिओमधून मला एकच सांगायचंय, आपल्या लहान लेकरांना, मुलांना, बाळांना सांभाळून ठेवा. कारण दुनिया कशी वेगळी आहे. शासन काही एवढं कडक कारवाई करत नाहीये. जर शासनाने जर कडक कारवाई केली तर अक्षरशः लोकांचे डोळे उघडतील. जे आरोपी गुन्हेगारी आहेत ते सरळच होतील. ते चुकूनही जे काही अशी प्रकरणं घडतात त्या प्रकरणात पडणार नाही. परंतु शासनाने त्यांना कठोर सजा केली पाहिजे, तेव्हाच असं होईल. हे जे प्रकरण घडते याचा अर्थ काय होतो की शासन त्याकडे विशेष लक्ष म्हणजे चांगली सजा करत नाहीयेत. त्यामुळेच या लोकांना हे लोक मनावर घेत नाहीत आणि होतेपर्यंत जे काही गुन्हे करायचे ते करून बसतात. तर मला या व्हिडिओतून हेच सांगायचं, तुमच्या मुलांना, मुलींना, लहान मुलांना जे काही असतील त्या सर्वांना आवरा. स्वतःची सुरक्षा करा आणि मुलींची सुरक्षा ठेवा. कारण लोक खूप विचित्र बुद्धीचे झालेले आहेत. हा व्हिडिओ सांगण्याचा उद्देश म्हणजे कोणाचे मन दुखावे हा मुळीच नाही, तर या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटावं, तुम्ही जागृत बनावे हाच उद्देश आहे. तर अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी, नवीन प्रकरण ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब कराल तर अशी प्रकरणं मी नवीन जे व्हिडिओ ज्या घटना घडतात त्या तुमच्यासाठी एक लोकांच्या जागृतीसाठी, समाज सेवासाठी अपलोड करत जाईल. तर भेटूया नंतरच्या पुढील स्टोरीमध्ये, प्रकरणामध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.